लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। साहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आज परभणी शहरामध्ये 29 डिसेंबर 2025 रोजी मी प्रभाग क्रमांक 10 मधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार माझ्या पत्नी सुरेखा कायंदे आणि माझे प्रभाग क्रमांक 10 मधील सगळे माझे बांधव भगिनी आज या फॉर्मला भरण्यासाठी सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्ही या बँड बाजाच्या शक्ती प्रदर्शनामध्ये आज इथे उपस्थित झालो। नक्कीच येणाऱ्या 16 जानेवारीला हाच शक्ती प्रदर्शनामध्ये विजयाचा गुलाल 10 तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये नेऊ। माझाच नाही तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे। मी माझ्या स्वतःचा बोलत नाहीये, माझे जे चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभी केलेले आहेत। आणि आपण जो प्रश्न केला, अनेक 50 वर्षापासून प्रभाग क्रमांक 10 ची अवस्था परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, नाल्या आज 2 महिन्याखाली आपण बघितलं की झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक प्रभाग नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली की इथल्या प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक 10 ला बघण्यासाठी उपस्थित नव्हते। फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना 10,000 रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळवून दिलेली आहे। बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात। मुंबईची जी महानगरपालिका आहे ती स्वतः बाळासाहेबांचे विचारानं झालेली आहे ती युती। परभणी शहरामध्ये अजून काँग्रेस आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाहीये, पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे। जर नक्कीच या 2 दिवसामध्ये जर प्रस्ताव कोणाचा आला तर मी युती करण्यास तयार आहे। परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये स्वबळावर वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करून आम्ही स्वबळावर लढणार आहोत।